Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे clinic day, so getting ready for clinic. त्याच्या आधी मस्त नाश्ता करणार. Good morning. Good morning. So breakfast is ready. आणि जेवणासाठी काय आहे? चिकन करते आणि आईला त्यात ग्रेव्ही मध्ये अंड फोडून टाकते. सो येस, आई रचना गेले आहेत फार्म हाऊस वर, काय काम आहे म्हणून, आणि मी चाललोय क्लिनिकला. आज क्लिनिकला येणार आहे ज्ञाना अबुनी बरं. सो तिचं वॅक्सिनेशन आहे. सो वॅक्सिनेशनच्या निमित्ताने ज्ञानाला भेटणं होईल. सो लेट्स गो. कसे दिले मावशी ताई, कसे दिले? आणि हे आणि कैरी कैरी दे मला, एक नारळ. हे पण कर ना अर्धा. नाही, एकच कर. ते नको, बायसाला हेच असतं आवडतं. तुम्हाला हवंय घेऊ? हे दे एक. आणि लसूण कसं दिला? 120 रुपये पाव. 120 रुपये पाव आहे, तिकडे 100 रुपये पाव आहे. अगं वारदोलीच आहे. वारदोलीचं काय नाही, सगळं घाटावरच आहे. सर्व घाटावरच आहे, इकडं काय नाही. मला शेंगा दे. हो ना, आला आलात. आई तीने झाली. पुढची बघा, पुढची ही बघा, ही काढा, ही बघा. ही एवढी काटे आहेत त्याला. नको, मला अशी कवळी कवळी पाहिजे. मस्त फार्म हाऊसची काकडी, कवळी कवळी. पण त्याला काटे काय आहेत? काटे म्हणजे त्याला टोचणारे नाही. हे बघ, नुसतं त्याला टोचत होतं दुसऱ्याला. झालेत का ते? अगं पण ते एकदम जून काय, अशा खायला असे छान वाटतात ना. मला काकडीच मी तिथे भाजीवालीच्या इथे विचारणार होते, वारदोलीची आहे का काकडी, तर ती बोलते घाटावरचे. हा, ते सगळं घाटावरच होतं, वारदोलीचं काहीच नव्हतं. ऊन खूप लागते. मी नेहमी ड्रायव्हरला घेऊन येते. आज रचना बोलली मी येते, पण रचनाने गाडी पण छान चालवली. म्हणजे आपण बोलतो ना, मुलगी झाली प्रगती झाली, म्हणजे तसं झालं. आता आमची प्रगती खरोखर. आता ड्रायव्हर नाही, पण रचना बोलली खूप छान वाटलं. आणि मी एवढा वेळ पण देऊ शकले. आता मी फिरत राहिले. हा, नाहीतर घाई, नाहीतर मग काही असते जायची. ही बघा, ही काढा. हा, ती नाही, ही बघा, ही इथे बघा.
भरपूर आलेत, छोटे छोटे पडलेत खाली. खूप छान आहे सगळं, सगळ्या भाज्या वगैरे खूप छान होतं एकदम. पण ते काय लक्ष द्यायला पाहिजे, टाइम वेळ पाहिजे सगळं. नाही तर आपण ते ह्याला गेलेलो अलिबागला, त्यांनी कसं केलेलं, झाडी लावलेली. आपल्या इथे किती म्हणजे असं हे छान, आपल्याकडे जास्त जागा आहे, जागा खूप आहे, सगळं आहे. मनुष्यबळ कमी आहे आमच्याकडे. आई पुरे झाल्या, नाही तर फ्रीज मध्ये सडत राहतील त्या. 2 तरी यात आणि एक खाई नसते चावून करा करा. ही घ्या. हे नाही, अच्छा मला वाटलं तुटली आहे का. हे इकडचं फिरू, इकडे जरा हिरवं झालं. इथून चौकश टाकी जास्त नाही. मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. पुढे काय ते नाही मला माहित आहे. मस्त मुळा सुद्धा काढलेला आहे आम्ही. आणि ह्याची जी टेस्ट आहे आपल्या काय म्हणतात अंगणातलं जे व्हेजिटेबल्स आहे त्याची टेस्ट एकदम वेगळीच आहे, ऑर्गॅनिक एकदम भारी. गवारीच्या शेंगा तर मला पुष्कळ आवडतात. चलो त्यावेळेस काय हे नाही, दुधी नाही आहे, पडवळ, काजूचं पण होतं एक वर्षी, काजू पण मस्त आली. सो बॅक फ्रॉम क्लिनिक आणि आलो आहे मी नायसाला पिक करायला. नायसाच्या स्कूल बसच्या अरायवलचा टाईम झाला आहे आणि रचना आणि आई पण तोपर्यंत पोचतीलच, बट आय गेस एक 10-15 मिनिट्स लेट होईल त्यांना. सो मी नायसाला पिक करतोय. सो लेट्स सी अ रिॲक्शन. इज बॅक फ्रॉम स्कूल. बाबा बघण्याचं तर एक्साइटमेंट वेगळाच. गेली गार्डनमध्ये. आता नवीन हे लागलं आहे, आल्या आल्या पहिलं गार्डनमध्ये जायचं. हळूहळू हळूहळू. बघ हे लवकर, आई आली आहे, आजी आणि आई आली आहे लवकर. स्वीन नको आहे, बघ बघ आले लवकर, सरप्राईज. हळूहळू पडशील, हळूहळू हळू हळू. जाऊ नको गाडी, तिथे नको जाऊ, थांब जाऊ नको, हा पळू नको. चला फायनली नायसाला ड्रॉप केलं घरी, जसं तुम्ही बघितलं. आणि आता शॉपिंगला गेलेलो, आडगावला जाणार आहे. ऑलमोस्ट 1.5 वर्ष नंतर आम्ही जाणार आहोत. सो खूप उत्सुकता आहे सगळ्यांना भेटायला, आजी आजोबा, मामा मामी, शुभ. आणि म्हणून सगळ्यांना छोटंसं शॉपिंग केली आहे, छोटे गिफ्ट्स घेतले आहेत. सो काय आहे ते तुम्हाला लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच. सो प्लीज चॉकलेट डे, प्रपोज डे, काल प्रपोज. नायसाचा अभ्यास पण फिनिश आणि मस्त आम्ही आता जाणार आहे भूर 2 दिवस. शुभ मामा बरं लक्षात आहे. आज काय भाकरी, चिकन, आमटी आणि जवळ. बॅगचा पुरेपूर उपयोग केलाय. कसली बॅग आहे ती पण नाही. अभिचीच असेल, बिचारायला माहित पण नसेल. भाज्यांसाठी पुरेपूर उपयोग. आईंनी तोडलेल्या काकड्या. मस्त जेवलोय आम्ही. आणि येस, खूप दिवसापासून एक गिफ्ट आम्हाला मिळालेलं. सो ते आम्ही अनरॅप करत आहोत. सो हे दिलं आहे आम्हाला समृद्धीने. सो समृद्धी, वाव समृद्धी किंवा मी समृद्धी म्हणून तुम्ही ओळखतच असाल. त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि फॅमिली व्लॉग्स आहे. आणि तेही आपले म्हणजे आपले व्लॉग्स बघतात आणि आपणही त्यांचे कधी पॉसिबल झाले तर व्लॉग्स बघतोच. सो येस, एक छान बॉन्ड आहे आमच्यामध्ये. पण जास्त एक्साइटमेंट नाहीसाला आहे. ॲक्च्युली आम्ही आता ह्यावेळेस जेव्हा अलिबागला गेलेलो तेव्हा सुद्धा आम्ही भेटणार होतो, पण पॉसिबल नाही झालं.
काही कारणामुळे. त्याच्या आधी पण आपण एकदा भेटणार होतो. हा, आणि समृद्धी ही नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आमच्या, माझ्यापेक्षा जास्त सनी बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कारण तिचं छोटू बेबी आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो काय बाबा तिला नाहीचाला एवढी घाई झाली. ऍक्च्युली हा पार्सल खूप दिवस आधीच आलेला आहे, बट आम्हाला बिलकुल टाइम नव्हता मिळत. सनी सुद्धा अवेलेबल नव्हता, तो हॉस्पिटलमध्ये जायचा, आणि म्हणून मग असं आपण प्लॅन केलं की जेव्हा सनी असेल तेव्हाच आपण उघडू. सो तिने आमच्यासाठी खूप छानसं काहीतरी गिफ्ट पाठवलंय, हे ना. नाहीसा एक्साइटेड आहे तू? थँक्यू बोल तू पहिले मावशीला. इथे बघ, इथे बघ. मावशीला थँक्यू बोल. थँक्यू मावशी, आणि आम्ही लवकरच भेटू तुला. नीट बोल. थँक्यू मावशी. तेव्हा आम्ही बेबीला बघायला येणार लवकरच. छोट्या बेबीला भेटायचं ना आपल्याला. सो हे गिफ्ट तिने लास्ट टाइमच आणलेले जेव्हा आम्ही जाणार होतो. ऍक्च्युली तिला असं वाटलेलं की आम्ही घरी जाऊ ना, म्हणून मग तिने ते आणून ठेवलेले, पण मग आमचं काही जाणं झालंच नाही. बट मग ते तिने आणि एक छान मेसेज पण तिने पाठवलंय. येस, तिने असं सांगितलं की काही ठराविक माणसं आपल्या आयुष्यात एक वेगळंच जागा करून जाते, आणि तशीच एक जागा आम्ही तिच्या आयुष्यात केलेली आहे, आणि ऑफकोर्स तिने सुद्धा आमच्या आयुष्यात केलेली आहे. बाबू पीन आहे, 1 मिनिट मी देते तुला, एक मिनिट. पीन आहे ना, ते लागणार तुला, 1 मिनिटात ना. सो तिला आमची पूर्ण फॅमिली आवडते. दोन्ही आई, स्वीटी, फाल्गुनी, सगळे पूर्ण फॅमिली आवडते. सो शी वॉज रिअली व्हेरी एक्सायटेड की आपण दोन्ही आयांना घेऊन चाललेलो अलिबागला, सो एकत्र आपण सगळे जाऊ तिच्याकडे. बट बापरे, एवढे गिफ्ट. हो माय गॉड, सो मेनी गिफ्ट. रचना ताई, सीमाई, रिअली स्वीट ऑफ यू. हे पण माझ्यासाठी आहे. ती बोलली तुमच्या सगळ्यांसाठी आहे, फक्त सनी दादा तुमच्यासाठी नाहीये. मी म्हणलो इट्स ओके, माझ्या फॅमिलीला दिलं म्हणजे मला माझ्यासाठी आहे. सो बोल थँक्यू सो मच. रिअली थँक्यू सो मच. म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. म्हणजे मला असं वाटलं की नाहीचं लहान आहे ना, सो नाहीसाठी, पण एवढं सगळ्यांसाठी आय नो. आणि ती एवढी स्वीटली बोलली, म्हणलं कशाला एवढं करायचं. तर मी म्हणलं ती म्हणते तुमच्याकडनंच तर आम्ही शिकलोय, रचना एवढं सगळ्यांसाठी करते. म्हणजे आय वॉज हॅपी टू हिअर दॅट. मी उघडू का? मी उघडू. सो समृद्धी पण खूप खुश होईल नायसाची एवढी एक्साइटमेंट लेवल बघून. वाव, सच ब्युटिफुल बॅग. दाखव ना. थँक्यू. थँक्यू बोल. थँक्यू बोल. नायसाला बॅकपॅक्स खूप आवडतात, आणि एक दिवस आपण एक्झिबिशन ठेवू एक्झिबिशन आहे नो बॅकपॅकचं. नायसा बघू, वापरायला पण घेऊ. वाव, रेनबो, क्लाउड्स, बटरफ्लाय. हे आपण आईंनाच देऊ, आईंना ओपन करायला सांगू, आणि हे पण मी आईला ओपन करायला असू दे ना, करू ओपन का, तर त्यांचे गिफ्ट आहेत ना हे. ऑन बिहाफ ऑफ आई, कारण आमच्यापेक्षा जास्त एक्साइटेड आपली युट्यूब फॅमिली हे असणार की काय दिलं काय नाही. सो त्याच्या आधीच आम्ही विदाउट कीपिंग मोर ऑफ काय म्हणतात सस्पेन्स रिव्हील करतो. वाव, नाईस, रिअली नाईस. क्लच, छानसा क्लच दिले. मी ह्यातच प्रॉपरली पॅक करून ठेवते, म्हणजे त्या पर्सनला तिची गोष्ट जाईल. बघा, खरंच खूप छान आहे. बापरे, एवढं सारं. नायसा आधीच गिफ्ट हे करायची बाबू. वाव, बाबू उघडले, तेव्हा नको आणतो. थँक्यू, मस्तच आहे. कोणाला? मला. थँक्यू. आता तर समृद्धीने एकदम भागच पडलाय की आता तुम्ही याच माझ्या घरी.
लवकरच आपली भेट होईल. आता खास तुला पण आमची नक्कीच एक अजून एक ट्रिप होणार आहे अलिबागला व्हेरी सून. आणि वी विल ट्राय अवर बेस्ट की आम्ही तुला भेटू. त्यावेळी आम्ही डायरेक्ट सरप्राईज देऊ. आता तर तिला सांगितलं कारण नेहमी जेव्हा सांगतो ना त्यावेळी कॅन्सल होऊन जातात. आमचे सरप्राईजेस एकदम सक्सेसफुल होतात. सो बी रेडी. येस, सो बी रेडी. ओके, खूपच छान. छान आहे, खूपच छान आहे. थँक्यू सो मच समृद्धी. दॅट्स रिअली काइंड ऑफ यू. आम्हाला खरंच खूप आवडले हे गिफ्ट आणि आम्ही नक्कीच लवकरात लवकर तुला भेटू. तुला आणि तुझ्या बेबीला आणि तुझ्या पूर्ण फॅमिलीला भेटायला आम्ही खूप 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 एक्सायटेड आहोत. सो लवकरच आपली भेट होईल. आणि थँक्यू सो मच. आमच्या दोघी आई सुद्धा खूप खुश होणार आहेत. वी विल ट्राय की आम्ही त्यांचे सुद्धा रिॲक्शन घेऊ. आई तर नाही म्हणजे आई पण नक्कीच तिचं पण रिॲक्शन घेऊ आणि आईंचं सुद्धा. थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या सगळ्यांबद्दल विचार केला. थँक्यू. चालली पण चलो बाय. जातो एकटीच. बांगड्या आणि बाबांसाठी काय? सगळं आम्ही माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या तऱ्हेने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे त्या मर्यादेपर्यंत मी रोज सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. थँक्यू सो मच समृद्धी. आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. आपण नक्कीच एकदा भेटू. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. वाइंड अप झालं आहे क्लिनिकचं सगळं आणि आम्ही आता निघालो आहोत मामाच्या गावाला जायला. आम्ही सुपर एक्साइटेड आहोत कारण एवढे वर्ष ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर जाणार आहोत. म्हणजे आजी आजोबा सगळे खूप एक्साइटेड असेल. आजोबांना नसेल आयडिया ना, तर आजोबांना फुल सरप्राईज असेल कारण त्यांना अजिबात आवडत नाही रात्री ड्राईव्ह केलेलं. आणि जर त्यांना ते कळलं की मी ड्राईव्ह करून येते तर पहिले बोलतील वेडे झालेत का तुम्ही. ते एकदम स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन आहे. खूप डिसिप्लिन. आफ्टर 7 त्यांना अजिबात आवडत नाही एवढं रात्री ड्राईव्ह करणं वगैरे. ते खूप म्हणजे असं खूपच इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, लाईक कोणाचं फंक्शन वगैरे असेल, पण हे असं त्यांना अजिबात आवडत नाही. म्हणून त्यांना ना उद्या सरप्राईज मिळणार जेव्हा आम्ही असे पडलेलो असं लोळत. सो आता वाजले आहेत 9:30. आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास म्हणजे 12 वाजतीलच. आणि येस, आमची जर्नी अशी छान जाऊ दे. आता सनीला आराम, मी मस्त आता बसलोय या सीटवर विथ नाईसा. सो येस, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.